जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध दशक प्रथम स्तवन नाम श्रीराम श्रोते कुसुती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केली आणि प्राप्त काय आहे ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्याचा संवाद येथ बोलिला विशद भक्ती मार्ग नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले भक्ती चेन योगी देव निश्चय पावती मानव असा आहे आविर्भाव ये ग्रंथी मुख्य भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे शुद्ध उपदेशाचा निश्चय सायुज्य मुक्तीचा निश्चय मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असे शुद्ध स्वरूपाचा निश्चय विधेय स्थितीचा निश्चय अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे मुख्य देवाचा निश्चय मुख्य भक्ताचा निश्चय जीवा शिवाचा निश्चय बोलिला असे मुख्य ब्रह्माचा निश्चय नाना मतांचा निश्चय आपण कोण हा निश्चय बोलिला असे मुख्य उपनयना लक्षण नाना कवित्व लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलिले असे मायोद्वाचे लक्षण पंचभूताचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलिले असे नाना किंत निवारिले नाना संशय छेदिले नाना आशंका फेडिले नाना प्रश्न ऐसे बहुधा निरोपिले ग्रंथगर्भी जे बोलिले ते अवघेची अनुवादले नवचे कदा तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद जे जे दशकीचा अनुवाद ते दशकी बोलिला नाना ग्रंथाच्या संमती उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित नाना संमती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता नये तथापि अनुभवासी ये प्रत्यक्ष आता मत्सरे यासी मिथ्या म्हणती तरी अवघेची ग्रंथ उच्छेदिती नाना ग्रंथाच्या संमती भगवत वाक्य शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तर गीता अवधूत गीता वेद आणि वेदांत भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेश गीता यमगीता उपनिषदे भागवत इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलिले येथ भगवत वाक्य यथार्थ निश्चयसी भगवत वचनी अविश्वासी ऐसा कवण पतित असे भगवत वाक्य विरहित नसे बोलणे येथींचे पूर्ण ग्रंथ पाहिल्याविना उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करे अभिमाने उठे मत्सरे ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विचार प्रबळे बळे ऐसा अंतरी नासला कामक्रोधे खवळला अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिसे कामक्रोधे लिथाडिला तो कैसा म्हणावा भला अमृत सेविताच पावला मृत्यू राहो आता असो हे बोलणे अधिकारा सारिखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम मागा श्रोती आक्षेपिले जिये ग्रंथी काय बोलिले ते सकळही निरोपिले संकळित मार्गे आता श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एकसरा मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी योगी यांचे परमभाग्य अंगी बाणे वैराग्य चातुर्य कळे यथायोग्य विवेके सहित भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती आळशी तेची साक्षपी होती पापी तेची प्रस्तावती निंदक तेची वंदू लागती भक्ती मार्गासी बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अति दक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे नाना दोष ते नासती पतिततेची पावण होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे नाना धोके देहबुद्धीचे नाना किंत संदेहाचे नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती मानास होय विश्रांती समाधानी जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी जो पुसा तयासी तेची प्राप्त इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम समास प्रथम श्रीराम ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा माझे अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक शून्यास वदवावे कृपा कटाक्षे करून तुझी कृपेचेनी बळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षके काळे दास्यत्व कीजे एता कृपेची निजउडी विघ्ने कापती बापुडी होऊनी जाती देश घडी नाम मात्रे म्हणून नामे विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर
आदी करुणी हरिहर आहार वंदिती. वंदुनिया मंगळनिधी कार्यकरिता सर्वसिद्धी. आघात अडथाळे उपाधी बाधू शकीना. जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान. नेत्री रिघोणिया मन पांगुळे सर्वांगी. सगुण रूपाची ठेव महालावण्य लाघव. नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती. सर्व काळ मदोन्मत सदा आनंदे डुलत. हरुषे निर्भर मुदित सुप्रसन्न वदन. भव्य रूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड. विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंदूर चर्चिला. नाना सुगंध परिमळे थबथबा गळती गंडस्थळे. तेथे आली षटपद कुळे झुंकार शब्दे. मुरडी व शुंडा दंड सरळे शोभे अभिनव आवाळे. लंबित अधर तीक्ष्ण गळे क्षणाक्षणा मंदसत्वी. 14 विद्यांचा गोसावी हरस्वलोचन ते हिलावी. लवलवीत फडकावी फडे फडे कर्णथापा. रत्नखचित मुगुटी झळाळ नाना सुरंग फाकती कीळ. कुंडले तळपती नीळ वरी जाडिले झमकती. दंत शुभ्र सदृढ रत्नखचित हेमकट्ट. तया तळवटी पत्रे नीट तळपती लघु लघु. लवथवीत मलपे दोंद वेष्टीत कट्ट नागवंद. क्षुद्र घंटिका मंद मंद वाजती झनित्तारे. चतुर्भुज लंबोदर कासे कासीला पितांबर. फडके दोदींचा फणीवर हुदुपकार टाकी. डोलवी मस्तक जिव्हा लाळी घालून बैसला वेंटाळी. उभारोणी नाभिक कमळी टकमका पाही. नाना याती कुसुम माळा व्याळापर्यंत रुळती गळा. रत्नजडित हृदय कमळा वरी पदक शोभे. शोभे फरश आणि कमळा. अंकुश तीक्ष्ण तेजाळ. एकेकरी मोदक गोळ तयावरी अतिप्रीती. नटनाट्य कळा कुसरी नाना छंदे नृत्य करी. टाळ मृदुंग भरोवरी उपांग हुंकारे. स्थिरता नाही एक क्षण चपळ विषयी अग्रगण. साजिरी मूर्ती सुलक्षण लावण्य खाणी. झुणझुणा वाजती नेपुरे वाकी बोभाटती गजरे. घागरिया सहित मनोहरे पाऊले दोन्ही. ईश्वर सभेसा आली शोभा दिव्यांबरांची फाकली प्रभा. साहित्य विषयी सुलभा अष्टनायका होती. ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा आगरू. त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भाऊ. ज्ञान गणेशाचे वर्णिता मती प्रकाश होय भ्राता. गुणानुवाद श्रवण करिता वोळे सरस्वती. जयाशी ब्रह्मादिक वंदिती तेथे मानव बापुडे किती. असो प्राणी मंदमती तेही गणेश चिंतावा. जे मूर्ख अवलक्षणा जे का हिनाहुनी हीन. तेची होती दक्ष प्रवीण सर्व विषयी. ऐसा जो परम समर्थ पूर्ण करी मनोरथ. सप्रचित भजन स्वार्थ कलो चंडिके विनायको. ऐसा गणेश मंगळमूर्ती तो म्या स्तविला यथामती. वांछा धरुण चित्ती परमार्थाची. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे. गणेश स्तवन नाम समास द्वितीय. श्रीराम. आता वंदिन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता. शब्दमूळ वाग्देवता महामाया. जे उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार. जे शब्दांचे अभ्यंतर उकलून दावी. जे योगियांची समाधी जे धारिष्ठाची कृतबुद्धी. जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी. जे महापुरुषाची भार्या अतिसलग्न अवस्था तुर्या. जय करिता महत्कार्या प्रवर्तले साधी. जे महंतांची शांती जे ईश्वराची निजशक्ती. जे ज्ञानियांची विरक्ती नैराश्य शोभा. जे अनंत ब्रह्मांडे घडी लीळा विनोदेची मोडी. आपण आदिपुरुषी दडी मारून राहे. जे प्रत्यक्ष पाहता आडळे विचार घेता तरी नाडळे. जयेचा पार न कळे ब्रह्मादिकांसी. जे सर्व नाटक अंतरकळा जाणीव स्फूर्ती निर्मळा. जे चेनी स्वानंद सोहळा ज्ञानशक्ती. जे लावण्य स्वरूपाची शोभा. जे परब्रह्म सूर्याची प्रभा. जे शब्दी वदोनी उभा संसार नासी. जे मोक्षाश्रिया महामंगळा. जे 17वी जीवनकळा. जे सत्वलीळा सुशीतळा लावण्य खाणी. जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारे वाढली इच्छाशक्ती. जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा. जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी सारासार. भवसिंधूचा पैल पार पाववी शब्द बळे. ऐसी बहुवेशे नटली माया शारदा एकली. सिद्धची अंतरी संचली चतुर्विद्या प्रकारे. हिही वाचा अंतरी आले ते वैखरिया प्रगट केले. म्हणून कर्तृत्व जितुके चाले ते शारदा गुणे. जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जये पासुनी. सृष्टी रचना लोकतिनी विस्तार जयेचा. जे परमार्थाचे मूळ नातरी सद्विद्याची केवळ निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती.
जे योगियांचे ज्ञानी, जे साधकाचे चिंतनी, जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूपे, जे निर्गुणाची ओळखण, जे अनुभवाची खुणप, जे व्यापकपणे संपूर्ण सर्वाघटी, शास्त्रे पुराणे वेदश्रुती अखंड जयची स्तवन करती, नाना रूपी जयसे भजती प्राणी मात्र. जे वेदशास्त्राची महिमा, जे निरुपमाची उपमा, जय करिता परमात्मा ऐसे बोलीजे. नाना विद्या कळा सिद्धी, नाना निश्चयाची बुद्धी, जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी ज्ञाती मात्र, जे हरिभक्ताची निजभक्ती, अंतरनिष्ठाची अंतरस्थिती, जे जीवनमुक्ताची मुक्ती सायुज्यता ते, जे अनंत माया वैष्णवी, न कळे नाटक लागवी, जे थोर थोरासी गोवी जाणपणे, जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्द ओळखिले, जे जे मनास भासले, ती तुके रूप जयेचे. स्तवन भजन भक्तिभाव, माये वाचुनी नाही ठाव, ऐसिया वचनाचा आविर्भाव अनुभवी जाणती. म्हणून थोराहून थोर, जे ईश्वराचा ईश्वर, तयेसी माझा नमस्कार तद्देशी आता. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे शारदा स्तवन नाम समास तृतीय. श्रीराम. आता सद्गुरु वर्णविना, जेथे माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे, न कळे न कळे तेसी नेती नेती, ऐसे बोलतसे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती, पवाडेल कोठे, मज न कळे हा विचारू, गुरुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू, पाववी मज. होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा बरवसा, आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी, मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान काय करू, नातुडे मुख्य परमात्मा, म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा वर्णिन सद्गुरूचा. आपल्या भावासारिखा म्हणी, देवा आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरु हा स्तवणी स्तवू आता. जय जयाजी सद्गुरु राजा, विश्वंभरा विश्वबीजा, परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू, तुझी येन अभयंकरे, अनावर माया हे ओसरे, जैसे सूर्यप्रकाशे अन्नारे पळून जाये, आदित्य अंधकार निवारे, परंतु मागुते ब्रह्मांड भरे, निशी जालिया नंतरे पुन्हा काळोखे, तैसा नव्हे स्वामी राव, करी जन्म मृत्यू व्हाव, समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी, सुवर्णाचे लोह काही सर्वथा होणार नाही, तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा, का सरिता गंगेसी मिळाली, मिळणी होता गंगा झाली, मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा, परिते सरिता मिळणी मागे, वहाळ म्हणीजेत जगे, तैसा नव्हे शिष्य वेगे स्वामीचे गोळे, परिस आपणा ऐसे करिना, सुवर्ण लोहो पालटेना, उपदेश करी बहुत जन अंकित सद्गुरूचा. शिष्यास गुरुत्व प्राप्त होय, सुवर्णे सुवर्ण करिता नये, म्हणून उपमान साहे सद्गुरूची परिसाची. उपमे द्यावा सागर, तरी तो अत्यंतचे क्षार, अथवा म्हण क्षीरसागर, तरी तो नासेल कल्पांती. उपमे द्यावा जरी मेरू, तरी तो जड पाषाण कठोरू, तैसा नव्हे की सद्गुरु कोमळ दिनाचा. उपमे म्हणू गगन, तरी गगना परिसते निर्गुण, या कारणे दृष्टांतहीन सद्गुरुस गगनाचा. धीरपणे उपमू जगती, तरी हेही खचेल कल्पांती, म्हणून धीरत्वास दृष्टांती हीन वसुंधरा. आता उपमावा गभस्ती, गभस्तीचा प्रकाश किती, शास्त्रे मर्यादा बोलती, सद्गुरु अमर्याद, म्हणून उपमे उना दिनकर, सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर. आता उपमावा फणीवर, तरी तोही भारवाही, आता उपमे द्यावे जळ, तरी ते काळांतरी आटेल सकळ, सद्गुरु स्वरूप हे निश्चळ जाणार नाही. सद्गुरुसी उपमावे अमृत, तरी अमर धरिती मृत्यूपंथ, सद्गुरु कृपा यथार्थ अमरची करी. सद्गुरुशी म्हणावे कल्पतरू, तरी हा कल्पनेतील विचारू, कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी, चिंता मात्र नाही म्हणे, कोण पुसे चिंतामणी, कामधेनूची दुभणी निक्कामासी न लगती. सद्गुरु म्हण लक्ष्मीवंत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत, ज्याचे द्वारा असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी. स्वर्ग लोक इंद्र संपत्ती, हे काळांतरी विटंबती, सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना. हरिहर ब्रह्मादिक, नाश पावती सकळिक, सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद. तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आघवी, पंचभौतिक उठा ठेवी न चले तेथे. म्हणून सद्गुरु वर्णवेना, हेगे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची या खुना अंतर्निष्ठ जाणती. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सद्गुरु स्तवन नाम समास चतुर्थ. श्रीराम. आता वंदिन सज्जन,
जे परमार्थाचे अधिष्ठान जयांचेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी. जे वस्तू परम दुर्लभ्य जयेचा अलभ्य लाभ तेची होय सुलभ संत संगे करुणी. वस्तू प्रगटाची असे पाहता कोणासीच न दिसे नाना साधनी सायासे न पडे ठाई. जेथे परीक्षावंत ठकले नातरी डोळसची अंध झाले पाहता असताची चुकले निज वस्तूसी. जे दीपाचेनी दिसेना नाना प्रकाश गवसेना नेत्राजनेही वसेना दृष्टीपुढे. 16 कळी पूर्ण शेशी दाखवू सकेना वस्तूशी तीव्र आदित्य कळाराशी तोही दाखविना. जया सूर्याचेनी प्रकाशे पूर्ण तंतू तोही दिसे नाना सूक्ष्म पदार्थ भासे अनुरेनादिक. चिरले वाळाग्र तेही प्रकाशी परितू दाखविना वस्तूशी ते जयाचेनी साधकांसी प्राप्त होईल. जेथे आक्षेप आटले जेथे प्रयत्न प्रस्तावले जेथे तर्क मंदावले तर्किता निज वस्तूसी. वळे विवेकाची वेंगडी पडे शब्दाची बोबडी जेथे मनाची तांतडी कामा नाही. जो बोलकेपणे विशेष सहस्र मुखांचा जो शेष तोही शिनला निशेष वस्तून संगवे. वेदे प्रकाशिले सर्वही वेदविरहित सर्व काही तो वेद कोणासही दाखवू सकेना. तेची वस्तू संत संगे स्वानुभवे कळो लागे त्याचा महिमा वचनी सांगे ऐसा कवणू. विचित्र कळाये मायेची परी ओळखीन संगवे वस्तूची माया तिता अनंताची संत सोय सांगती. वस्तूची वर्णिले नवचे तेची स्वरूप संताचे या कारणे वचनाचे कार्य नाही. संत आनंदाचे स्थळ संत सुखाची केवळ नाना संतोषाचे मूळ तेही संत. संत मोक्षाची विश्रांती संत तृप्तीची निजतृप्ती नातरी भक्तीची फळश्रुती ते हे संत. संत धर्माचे धर्मक्षेत्र संत स्वरूपाचे सत्पात्र नातरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी. संत समाधीचे मंदिर संत विवेकाचे भांडार नातरी बोलीजे मोहर सायुज्य मुक्तीचे. संत सत्याचा निश्चय संत सार्थकाचा जयो संत प्राप्तीचा समयो सिद्धरूप. मोक्षाश्रिय आळंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. जे समर्थपणे उदार जे का अत्यंत दानशूर तयांचेनी भाव ज्ञान विचार दिदला न वचे. महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती परंतु कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही. जे त्रैलोकी नाही दान ते करती संत सज्जन तया संताचे महिमान काय म्हणून वर्णावे. जे त्रैलोक्याहून वेगळे जे वेदश्रुतीची नाकळे तेची जयांचेनी ओळे परब्रह्म अंतरी. ऐसी संताची महिमा बोली जे तितुकी ओनी उपमा जयांचेनी मुख्य परमात्मा प्रगट होणे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे संत स्तवन नाम समास पंचम.